Hello student, welcome to this class of the physics. Last time आपण इलेक्ट्रिक करंट आणि त्याच्यास रिलेटेड नंबर ऑफ फॉर्म्युले बघितलेले आहेत. वन्स अगेन फॉर्म्युले बघा काय काय आहेत. पहिला करंटचा फॉर्म्युला आहे Q by T किंवा हा फॉर्म्युला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय T असं आपण लिहू शकतो किंवा dq by dt म्हणजे चार्जचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर देखील आपल्याला काय मिळणार आहे, करंट मिळणार आहे. आणि एक खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण बघितला दॅट इज NEA ओके, NEA हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. त्याचबरोबर करंट वरून चार्ज कॅल्क्युलेशन कसं करायचं ते देखील आपण बघितलेलं आहे. Q इज इक्वल टू I इंटू टी असतं किंवा इंटिग्रेशन म्हणजे करंट जर व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशन ऑफ I dt घ्यावं लागणार आहे. ओके, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण काय बघितली तर करंट ड्यू टू रिव्हॉल्विंग चार्ज म्हणजे एखादा चार्ज जर रिव्हॉल्व होत असेल तर करंटचा फॉर्म्युला काय असतो तर चार्ज डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड टू मेक वन रिव्हॉल्युशन. ओके, चार्ज डिवायडेड बाय टाइम टू मेक वन रिव्हॉल्युशन या पद्धतीने देखील काय करू शकतो आपण करंट जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. Q बाय कॅपिटल टी आणि कॅपिटल टी चे डिफरंट फॉर्म्युले आहेत. ओके, कॅपिटल टी काढण्यासाठी टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड करावं लागेल आणि त्याच्यावरून तुम्हाला टाइम पिरियड काढावा लागणार आहे. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ठीक आहे, आता याच्यास रिलेटेड काही न्यूमरिकल्स आपण बघूया. सिंपल न्यूमरिकल्स बघा. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स पास थ्रू ए बल्ब इन 1 मिनिट इफ करंट इज 400 मिली एम्पियर. ओके, याच्यामध्ये काय काय दिलंय बघा. टाइम दिलेला आहे 1 मिनिट. टाइम इज गिवन ॲज 1 मिनिट अँड करंट इज गिवन ॲज 400 मिली एम्पियर. मीन्स इट इज 400 into 10⁻³ एम्पियर. ठीक आहे, हा करंट दिलेला आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 into 10⁻19 कुलॉम्ब आहे. तर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स फ्लो. आता करंटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात फॉर्म्युला असेल तर कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, दॅट इज Q by T ना. Q by T म्हणजे NE by T. Q by T म्हणजेच काय येणार आहे N into E डिवायडेड बाय T येणार आहे. ओके, आणि याच्यावरून टी टाइम मध्ये फ्लो होणाऱ्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या कसं काढणार आहे. देअरफॉर N इज इक्वल टू I इंटू टी डिवायडेड बाय काय येणार आहे E येणार. ओके, आता करंट किती दिलेला आहे 400 into 10⁻³ टाइम किती दिलेला आहे 1 मिनिट दॅट इज 60 सेकंड येणार आहे. ओके, 1 मिनिट म्हणजे काय येणार आहे दॅट इज इक्वल टू 60 सेकंड. आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 into 10⁻19. So therefore current I is equal to ओके, हे कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर काय येते बघा. हे 1.6 न 400 ला डिवाइड केलं तर काय होणार आहे हे 500 सॉरी हे किती होणार आहे 250 होणार 250 होणार आणि 250 इंटू 60 म्हणजे किती होणार आहे दॅट इज 15000 इंटू 10⁻³ किती होणार आहे दॅट इज -3 आणि डिनॉमिनेटरला -19 आहे. सो -3 -19 म्हणजे किती होणार आहे दॅट इज 16 होणार 10⁻16. ओके, करेक्ट ना. सो आन्सर फायनल आन्सर होणार आहे दॅट इज 1.5 इंटू 10⁻20. 1.5 इंटू 10⁻20 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते 1 मिनिट मध्ये त्याच्यामधून फ्लो होणार आहेत. ओके, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Ten raised to 20 electron, each having charge of 1.6 into 10⁻⁻19 coulomb, pass from point A towards another point B in a 0.1 second. What is the current in ampere and what is the direction? Okay, आता बघा अगोदर करंट कॅल्क्युलेट करूया. करंट I इज इक्वल टू Q बाय टी आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दिलेले असतील तर काय होणार आहे N इंटू E डिवायडेड बाय टी येणार आहे. ओके, Q म्हणजे असतं NE. याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करूया. N किती आहे 10⁻20 इलेक्ट्रॉन्स दिले. चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन इज 1.6 इंटू 10⁻19 आणि हे किती टाइम मध्ये फ्लो होत आहेत इन 0.1 सेकंड. ओके, सो याच्यावरून जर कॅल्क्युलेशन केलं तर 1.6 डिवायडेड बाय 0.1 म्हणजे 16 होणार. 16 इंटू 10⁻² किती होणार आहे 1 म्हणजे किती येणार आहे दॅट इज 160
एम्पियर होणार. ओके, आन्सर इज 160 एम्पियर. सो 160 एम्पियरचा करंट फ्लो होणार आहे. आता याच्यामध्ये काय दिलंय, 10⁻20 इलेक्ट्रॉन इच हॅव्हिंग चार्ज ऑफ 1.6 × 10⁻−19 कुलम पासेस फ्रॉम पॉइंट ए टू बी. म्हणजे ए कडून बी ला काय व्हायला लागलेत, इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागलेत, इलेक्ट्रॉन. डायरेक्शन ऑफ द करंट विचारलाय. तर डायरेक्शन ऑफ करंट कशी असते, अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असते, लक्षात घ्या. कारण करंटची डायरेक्शन म्हणजे आपण काय करतो, पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोची डायरेक्शन घेतो. इथं इलेक्ट्रॉनची डायरेक्शन दिली म्हणजे निगेटिव्ह चार्जची डायरेक्शन दिली, बरोबर. आणि पॉझिटिव्ह चार्जची डायरेक्शन निगेटिव्ह चार्जच्या अपोजिट असते आणि त्याच्यामुळे डायरेक्शन ऑफ करंट इथं जर लिहायचं झालं, ओके, तर डायरेक्शन ऑफ करंट येणार आहे दॅट इज अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे अपोजिट टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन असते, नेहमी लक्षात ठेवा. डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम बी टू ए येणार आहे. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट येणार आहे फ्रॉम बी टू ए. ओके ओके, हा इथं बाय मिस्टेक आय लिहिलं, इथे एन लिहायला पाहिजे. ओके, हा आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, a wire carries a current of 2 ampere. What is the charge that has flowed through a cross section in 1 second? Okay, how many electron does this corresponds to? Okay, आता या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, गिवन काय बघा, कॅरीज अ करंट, करंट दिलेला आहे दॅट इज इक्वल टू 2 एम्पियर इज द करंट. व्हॉट इज द चार्ज दॅट हॅज फ्लोन, क्यू काढायचा आहे चार्ज, आणि टाइम दिलेला आहे 1 सेकंड, आणि याच्यावर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देखील कॅल्क्युलेट करायला सांगितले. ठीक आहे, तर सुरुवातीला चार्ज कॅल्क्युलेट करूया. चार्ज क्यू इज इक्वल टू काय असतं, करंट जर कॉन्स्टंट असेल तर क्यू इज इक्वल टू आय इंटू टी येणार आहे. सो करंट आहे 2 एम्पियर आणि टाइम आहे 1 सेकंड. सो 2 कुलमचा चार्ज काय होणार आहे, इथं फ्लो होणार आहे. आणि क्यू म्हणजे असतं एन ई, चार्ज म्हणजे काय असतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इंटू चार्ज ऑन इच इलेक्ट्रॉन. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर चार्ज काढायचा असेल तर क्यू बाय ई करावं लागणार आहे. क्यूची व्हॅल्यू आहे 2 आणि एका इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो 1.6 × 10⁻−19 कुलम. ओके, सो एन इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 1.6 म्हणजे 1.25 होणार ते, इंटू 10⁻19. एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत ते एवढ्या टाइम मध्ये फ्लो झालेले असणार आहेत. सो चार्ज येणार आहे 2 कुलम आणि इलेक्ट्रॉन्स येणार आहेत 1.25 × 10⁻19. ओके, सो दॅट इज द आन्सर. Next one question. If an electron revolves in a circle of radius pi by 2, so here radius is given as pi by 2 with uniform speed pi by 2 meter घेऊया. Okay, with the uniform speed of, sorry, it is pi by 2 centimeter, not meter. It is pi by 2 centimeter. It is the centimeter दिसत नाहीये. Okay, radius is pi by 2 centimeter with the speed is given as 6 × 10⁻5 meter per second. Find electric current, take pi square is equal to 10. इलेक्ट्रिक करंट काढायचा आहे. आता एखादा चार्ज जर रिव्हॉल्व होत असेल तर करंटचा फॉर्म्युला काय सांगितलाय, क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड घ्यायचं. आणि क्यू डिवायडेड बाय टाइम पिरियड म्हणजे काय असतं, 2 पाय इंटू आर डिवायडेड बाय फी असतं. म्हणजे काय होणार आहे, क्यू फी डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 पाय आर होणार आहे. ओके, क्यू फी डिवायडेड बाय 2 पाय आर. सो करंट इज इक्वल टू, कोण रिव्हॉल्व लागले, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व लागले, आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज किती असतो, 1.6 × 10⁻−19 कुलम. ओके, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज किती स्पीडनं रिव्हॉल्व व्हायला लागलेला आहे, दॅट इज 6 × 10⁻5 मीटर पर सेकंड डिवायडेड बाय 2 × पाय इंटू रेडियस दिली आहे दॅट इज पाय बाय 2. रेडियस दिली आहे पाय बाय 2. ठीक आहे, आणि हे सेंटीमीटर मध्ये आहे आणि त्याच्यामुळे 10⁻2 इथं लिहावं लागेल. ठीक आहे, आता इथं दिस 2 and 2 गेट कॅन्सल आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू इथं 10 घ्यायला सांगितले. सो 1.6 × 6 म्हणजे 9.6 होणार आहे आणि सगळं पॉवरचं कॅल्क्युलेशन. ओके, 1.6 × 6 म्हणजे 9.6 आणि पॉवरचं कॅल्क्युलेशन किती होणार आता,
तर पाय इंटू पाय म्हणजे पाय स्क्वेअर म्हणजे 10 झालं. 10 इंटू 10⁻² म्हणजे डिनॉमिनेटरला 10⁻1 राहणार आणि न्यूमरेटरला 10⁻14 राहणार आहे. जे 10 फायनली काय राहणार आहे 10⁻13 करंट आहे ना. सो इट इज एम्पियर. ओके, 9.6 into 10⁻13 ampere. That is the answer. Next question बघा. If amount of charge flowing in time t through a cross section of wire, म्हणजे इथं Q चं इक्वेशन दिलेलं आहे. ओके, Q is equal to बीटा t minus gamma t square. फिर बीटा एंड गैमा आर द कांस्टेंट. फाइंड द करंट इन टर्म्स ऑफ टाइम t अँड स्केच I विथ रिस्पेक्ट टू टी ग्राफ. IT ग्राफ देखील काढायला सांगितलंय. तर याच्यामध्ये अगोदर करंटचं इक्वेशन काढूया. I इज इक्वल टू काय असतं dq बाय dt असतं. I इज इक्वल टू dq बाय dt. दॅट इज d बाय dt ऑफ बीटा t मायनस गॅमा t स्क्वेअर. ओके, सो करंट येणार आहे दॅट इज बीटा t चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे बीटा मायनस गॅमा टी स्क्वेअरचं काय येणार आहे 2 गॅमा टी. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ द करंट इन टर्म्स ऑफ टाइम टी. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. आता इथं करंट आणि टाइम मधला ग्राफ पण विचारला, IT ग्राफ. आता हे जे इक्वेशन आहे ते स्ट्रेट लाईनचंच इक्वेशन येते. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं y इज इक्वल टू m इंटू x प्लस सी असतं ना. mx प्लस सी म्हणजे इथं जो ग्राफ येणार आहे तो ग्राफ असा येणार बघा. Graph is like this. Current with respect to time. आता बघा इथं स्लोप कसा येतोय. m म्हणजे काय असतं स्लोप. आता याच्यामध्ये x ऍक्सिस वर का आहे टाइम आहे म्हणजे x म्हणजे t आलं. x म्हणजे t आलं. ठीक आहे. y ऍक्सिस वर करंट आहे म्हणजे I म्हणजे काय आलं y ऍक्सिस आलं. c म्हणजे काय असतं दिस इज y इंटरसेप्ट म्हणजे तो काय येणार आहे बीटा येणार. y इंटरसेप्ट म्हणजे स्ट्रेट लाईनचा y ऍक्सिसला जिथं कट करतो इंटरसेक्ट करतो तो पॉइंट y इंटरसेप्ट बी येणार आहे आणि स्लोप येणार आहे -2 गॅमा. मायनस स्लोप म्हणल्यावर काय होणार आहे ही अशी स्ट्रेट लाईन येणार आहे. ओके, याचा स्लोप काय असणार आहे दॅट इज इक्वल टू -2 गॅमा एवढा स्लोप येणार आहे. ओके, नेक्स्ट. Current in a wire varies with time according to the relation I is equal to 3a plus 2t. How many coulomb of charge pass through the cross section of wire in a time interval from 0 to 4 seconds? And what is the constant current that would transport same charge in the same time interval? म्हणजे इथं दोन क्वेश्चन दिलेत लक्षात घ्या. इथं करंटचं इक्वेशन दिलंय I इज इक्वल टू 3a म्हणजे एम्पियर आहे ते प्लस 2 एम्पियर पर सेकंड t असं दिलंय. करंटचं 3 + 2t असं इक्वेशन दिलेलं आहे. तर आपल्याला 0 to 4 सेकंड मध्ये फ्लो झालेला चार्ज करायचा आहे, चार्ज काढायचा आहे. तर चार्ज कसा काढतो Q इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय करतो आपण IDT करतो. इंटिग्रेशन ऑफ IDT म्हणजे करंट व्हेरिएबल असेल, करंट कॉन्स्टंट असेल तर Q इज इक्वल टू IT आणि करंट जर व्हेरिएबल असेल तर Q इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ IDT. आता करंट व्हेरिएबल आहे ना इथं. सो इंटिग्रेशन ऑफ 3 + 2t dt होणार आणि याचे लिमिट्स येणार आहे 0 to 4 सेकंड. ओके, सो 3 चं इंटिग्रेशन येणार आहे 3t प्लस 2t चं इंटिग्रेशन येणार आहे 2t²/2. बरोबर आहे ना, म्हणजे फक्त t² राहणार आणि याचे लिमिट्स आहेत 0 to 4 सेकंड. 2t चं इंटिग्रेशन काय येतं 2 × t²/2. 2 कॅन्सल होणार आणि t² फक्त राहणार. बरोबर आहे ना. आता ब्रॅकेटमध्ये t च्या ठिकाणी 4 ठेवायचा आहे सुरुवातीला, नंतर 0 ठेवायचा आहे. 0 ठेवल्यानंतर काय 0च होणार आहे. 4 ची व्हॅल्यू फक्त ठेवूया. 4 × 3 दॅट इज इक्वल टू 12 मायनस 4 चा स्क्वेअर सॉरी प्लस नॉट मायनस प्लस 4 चा स्क्वेअर किती 16. जे टोटल चार्ज होणार आहे 28 कुलोम. 28 कुलोम एवढा चार्ज फ्लो होणार आहे.
ओके 0 to 4 सेकंड मध्ये या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. सो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन 1. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सेम चार्ज सेम टाइम इंटरवल मध्ये फ्लो होण्यासाठी किती कॉन्स्टंट करंट पाहिजे असं विचारलंय. म्हणजे बघा सेम चार्ज म्हणजे 28 कुलमचा चार्ज आणि सेम टाइम इंटरवल मध्ये 0 to 4 म्हणजे 4 सेकंड मध्ये ओके फ्लो व्हायचा असेल तर किती कॉन्स्टंट करंट पाहिजे. मग कॉन्स्टंट करंटचा फॉर्म्युला I इज इक्वल टू काय असतं, Q/T असतं. किती चार्ज फ्लो व्हायला पाहिजे 28. किती टाइम मध्ये 4 सेकंड मध्ये म्हणजे किती, आन्सर येणार आहे 7 एम्पियर. ओके म्हणजे या करंटनं 4 सेकंड मध्ये फ्लो केलेला चार्ज आणि 7 एम्पियरनं 4 सेकंड मध्ये प्रोड्यूस केलेला चार्ज काय येणार आहे तेवढाच येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, दॅट इज 7 एम्पियर इज द आन्सर. ओके आता याच्यानंतर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट करंट इलेक्ट्रिसिटी मधली, दॅट इज ड्रिफ्ट व्हेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीड. ओके ही कन्सेप्ट थोडीशी आपण बघूयात. ड्रिफ्ट स्पीड और द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी which is denoted by Vd. Okay. आता ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय, द व्हेलॉसिटी विथ विच इलेक्ट्रॉन्स आर ड्रिफ्टेड, ओके ड्रिफ्टेड थ्रू द कंडक्टर व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड अक्रॉस द एंड्स ऑफ द कंडक्टर. बघा ओके it is defined as the velocity with which electrons किंवा charges, electrons basically, electrons are drifted through conductor. It is defined as the velocity with which electrons are drifted through conductor when potential difference is applied across ends of conductor. ओके म्हणजे बघा ज्यावेळी आपण एखाद्या कंडक्टरला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो, म्हणजे सपोज हा एक कंडक्टर आहे, ठीक आहे, तर याला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचं म्हणजे एका साईडला हाय व्होल्टेज लावायचं आणि दुसऱ्या साईडला लो व्होल्टेज लावायचं. पोटेन्शियल डिफरन्स लावला की याच्यातले इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट व्हायला चालू होतात आणि ते ज्या स्पीडनं ड्रिफ्ट होतात ना त्या स्पीडला काय म्हणायचं, ड्रिफ्ट स्पीड असं म्हणायचं. आता ड्रिफ्ट हा वर्ड इथं का वापरला आहे हे लक्षात येते का बघा. तर लक्षात घ्या ही कन्सेप्ट थोडीशी मी एक्सप्लेन करतो. हा सपोज एक कंडक्टर आहे, ठीक आहे, हा एक कंडक्टर आहे. आता सुरुवातीला ज्यावेळी याला पोटेन्शियल डिफरन्स लावलेला नसतो त्यावेळी इथले इलेक्ट्रॉन काय असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. दे आर इन रॅन्डम मोशन, म्हणजे वन इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे, दुसरा इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे, तिसरा इलेक्ट्रॉन इकडे कुठेतरी जाईल. या पद्धतीने इलेक्ट्रॉन जे आहेत ते रॅन्डम मोशन मध्ये असतात. दे आर मुव्हिंग, लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर देअर अँड दिस फ्री इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग विथ ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ डिफरंट व्हेलॉसिटीज. आणि साधारणपणे या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी किती असते माहितीये का, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन असते 10⁻³ मीटर पर सेकंड. 10⁻² म्हणजे 1000 मीटर पर सेकंड या स्पीडनं ते काय होत असतात, फिरत असतात, रॅन्डम मोशन मध्ये असतात. परंतु ते स्पीड म्हणजे ड्रिफ्ट स्पीड नव्हे, लक्षात घ्या, ठीक आहे. बघा एव्हरी कंडक्टर म्हणजे प्रत्येक कंडक्टर मध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे फ्री इलेक्ट्रॉन सुरुवातीला रॅन्डम मोशन मध्ये असतात. रॅन्डम मोशन मध्ये म्हणजे दे आर मुव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ डिफरंट व्हेलॉसिटीज आणि साधारणपणे त्यांची व्हेलॉसिटी किती असते, मोशनची व्हेलॉसिटी असते 10⁻³ मीटर पर सेकंड. ओके आता काय करूया, ड्रिफ्ट स्पीड ही कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी फक्त एका इलेक्ट्रॉनची मोशन कशी आहे ते आपण अझ्युम करूया, इथं डायग्राम काढूया. पण त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट, ज्यावेळी ही रॅन्डम मोशन असते त्यावेळी काय होतं, नो नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके हे बघा इन रॅन्डम मोशन म्हणजे ज्यावेळी पीडी अप्लाय केलेला नसतो त्यावेळी इन रॅन्डम मोशन, ओके नो नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग in a particular direction. पर्टिक्युलर डायरेक्शन म्हणजे
असं कधी होत नाही. म्हणजे जेवढे राईटला जाणारे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच लेफ्टला जाणारे इलेक्ट्रॉन असतात. जेवढे वर जाणारे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच खाली जाणारे इलेक्ट्रॉन असतात. असं कधी होत नाही की राईटला 100 जायला लागलेत आणि लेफ्टला 99 जायला लागलेत. असं कधी होणार नाही, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळी पीडी अप्लाय केलेला नसतो त्यावेळी काय होणार आहे, देयर इज नो इलेक्ट्रिक करंट. ओके, ही कुठली केस आहे, व्हेन नो पीडी पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड. पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला नसतानाची ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्स. ओके, सो इन रॅन्डम मोशन, इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि नो नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजेच द इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग टुवर्ड्स राईट आर ऑलवेज इक्वल टू इलेक्ट्रॉन मुव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मुव्हिंग अपवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन मुव्हिंग डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक करंट काय असतो, 0 असतो. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होण्यासाठी एक नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स लेफ्ट किंवा टुवर्ड्स राईट किंवा कुठल्या तरी डायरेक्शन फ्लो व्हावे लागणार आहेत. ओके, आता ड्रिफ्ट स्पीडची कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी आणखी एक गोष्ट करायची आहे. एका इलेक्ट्रॉनची मोशन थोडीशी आपण कन्सिडर करूया. एका इलेक्ट्रॉनची मोशन, एक इलेक्ट्रॉन सुरुवातीला सपोज काय आहे, तो इथं आहे, तर इथून इथं वर जाणार फॉर एक्झाम्पल. ओके, इथं दुसऱ्या ऍटम किंवा इलेक्ट्रॉन बरोबर ऍटम बरोबर कोलिजन होणार, त्याची डायरेक्शन चेंज होणार, मग तो कदाचित काय होईल, इकडे जाईल असा इथं. ओके, त्याच्यानंतर काय होणार आहे, इथं आणखी एका ऍटम बरोबर कोलिजन होणार, कोलिजन झाल्यानंतर कदाचित इकडे जाईल तो असा. ओके, त्याच्यानंतर मग कदाचित डायरेक्शन इकडे जाईल असा. ओके, आणि म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो रॅन्डम मोशन मध्ये असताना तो इतर त्यांच्या पाथ मध्ये असणाऱ्या ऍटम बरोबर कोलाइड होतो आणि त्याची डायरेक्शन, स्पीड वगैरे सगळं चेंज होते, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि त्याची जी मोशन आहे ती सपोज काय असेल, एका इलेक्ट्रॉनची मोशन आपण कन्सिडर करायला लागलो, या पद्धतीनं मोशन आहे. आणि हे किती स्पीडनं होत असते ही मोशन, मी आता सांगितलं 10⁻³ मीटर पर सेकंड या स्पीडनं होत असतं. आता पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यावर काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यावर काय होतं, ही डायग्राम कशी चेंज होते बघा. इट इज लाईक दिस. ज्यावेळी तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे त्यावेळी हा पाथ जो आहे तो ड्रिफ्ट व्हायला चालू होतो. आता हा इलेक्ट्रॉन आहे ना, इकडे घेतो मी निगेटिव्ह आणि इकडे घेतो पॉझिटिव्ह. म्हणजे सपोज मी पोटेन्शियल डिफरन्स आता अप्लाय केला, इकडे निगेटिव्ह आहे आणि इकडे काय आहे, पॉझिटिव्ह आहे सपोज. तर काय होणार बघा, इथून इथं जाणारा इलेक्ट्रॉन, आता निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन असतं, माहित आहे ना, निगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये रिपल्शन आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्शन असणार आहे. आता हे निगेटिव्ह जे टर्मिनल आहे त्या काय करतं, इलेक्ट्रॉनला इकडे पुश करतं आणि त्याच्यामुळे हा इलेक्ट्रॉन आता वर जाण्याऐवजी इथं जाणार आहे, लक्षात घ्या. थोडासा ड्रिफ्ट होणार पाथ त्याचा, इथं जाणार. म्हणजे आपली मूळ मोशन तो सोडत नाही, फक्त थोडासा काय होतो, ड्रिफ्ट होतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक रोड क्रॉस करायला लागलाय आणि अचानकपणे तुमच्या डावीकडून एक जोरात वारा आला. जोरात वारा आला तर काय होणार, थोडंसं तुम्ही सरळ जाण्याऐवजी थोडंसं खाली 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 सरकणार. किंवा रिव्हर बोट प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघितलंय, पाणी जर फ्लो होत नसेल, रिव्हर मधलं वॉटर फ्लो होत नसेल तर बोट सरळ जाणार, परंतु वॉटर फ्लो व्हायला लागलं की ते समोर जाणाऱ्या बोटला काय करतं, ते थोडं खाली 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 घेऊन जातं. तसं इथे होणार आहे. इलेक्ट्रॉन असा मूळ पाथ इथं वर जाण्याऐवजी तो थोडासा इकडे जाणार आहे. परत इथून पॅरलल सरळ इकडे जाण्याऐवजी काय होणार आहे, तो थोडासा आणखी ड्रिफ्ट होणार, इथं कुठेतरी येणार असं. इथून वर जाण्याऐवजी इथं कुठेतरी असं जाणार, लक्षात घ्या. मोशन कशी होते बघा. त्याच्यानंतर इथून हे कमी डिस्टन्स जाण्याऐवजी असं जास्त डिस्टन्स जाणार आहे आणि इकडून खाली येण्याऐवजी असं काय होणार आहे, इथे येणार आहे. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स लावल्यानंतर जो इलेक्ट्रॉन फायनली इथं पोहोचायचा होता तो आता काय होणार आहे, इथं पोहोचणार आहे. आणि अशा पद्धतीनं काय झालेला असणार, एवढा हा ड्रिफ्ट झालेला असणार आहे, ड्रिफ्ट. म्हणजे लक्षात घ्या, ड्रिफ्ट होण्याची कन्सेप्ट कशी आहे, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायच्या अगोदर त्याला काहीतरी रॅन्डम मोशन असणार आहे, काहीतरी त्याचा पाथ असणार आहे. तो पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यामुळे काय होतो, तो इलेक्ट्रॉन आपला मूळ पाथ जो आहे तो आहे तसा ठेवायचा प्रयत्न करतो, फक्त थोडासा त्याच्या पाथमध्ये काय होतो, ड्रिफ्ट होतो. आणि ज्या स्पीडनं तो ड्रिफ्ट होतोय ना, त्याला ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. कदाचित 10 पर्यंत तुम्ही असं ऐकलं असेल की सुरुवातीला इलेक्ट्रॉन सगळे रॅन्डम मोशन मध्ये असतात, लाईक दिस. आणि काय होतं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर काय होतात, सगळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते असे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे सगळे जायला लागतात. हे असं 10th पर्यंत कदाचित तुम्ही स्टडी केलेलं असेल, परंतु असं ऍक्च्युअली होत नाही, लक्षात घ्या. ऍक्च्युअली हे ड्रिफ्टिंग प्रोसेस चालू होते. म्हणजे इलेक्ट्रॉन आपली मूळ मोशन सोडत नाहीत. ओके, ते ड्रिफ्ट व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळं
ओके, लक्षात घ्या. सो दिस इज रॉंग. ओके, ड्रिफ्ट होतात आणि किती स्पीडनं ड्रिफ्ट होतात, तर ते ड्रिफ्ट स्पीड असतं 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड अप्रॉक्सिमेटली. म्हणजे त्यांचा जो पाथ आहे तो किती स्पीडनं ड्रिफ्ट व्हायला लागतो, 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड. ओके, तर अशी ही ड्रिफ्ट स्पीडची कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा बघा, ड्रिफ्ट स्पीडची कन्सेप्ट कशी आहे, तर याची डेफिनेशन बघा. It is defined as the velocity with which electrons are drifted through the conductor when potential difference is applied across the ends of the conductor. Okay. सुरुवातीला इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि या रॅन्डम मोशनला व्हेलॉसिटी किती असते, 10⁻³ मीटर पर सेकंड. आणि रॅन्डम मोशन कशी असते, इलेक्ट्रॉन आपल्या इनिशियल पोझिशन पासून निघतो, सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, मग ऍटमवर कोलाइड होतो, कोलाइड झाल्यानंतर परत काय होणार आहे, डिफरंट डायरेक्शन डिफरंट व्हेलॉसिटीने रिबाउंड होणार आहे, परत काही सर्टन डिस्टन्स ट्रॅव्हल करतो, परत ऍटमवर कोलाइड होतो, परत डायरेक्शन व्हेलॉसिटी चेंज होते. या पद्धतीने रॅन्डम मोशन असते आणि रॅन्डम मोशन मधली व्हेलॉसिटी साधारणपणे 10⁻³ म्हणजे 1000 मीटर पर सेकंड एवढी आहे. ठीक आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर काय होतं, की हे इलेक्ट्रॉन जे आहे त्यांचा मूळ पाथ जो आहे तो ऍज इट इजच ठेवतात. लक्षात घ्या, इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल, ओरिजिनल पाथ मध्ये फक्त काय होतंय, ड्रिफ्टिंग होतंय थोडंसं. ओके, या पद्धतीने ड्रिफ्टिंग हे इथे येणार आहे. म्हणजे हा इथं सरळ असा खाली येण्याऐवजी थोडासा आणखी तिरका जाणार आहे. सरळ वर जाण्याऐवजी थोडासा आणखी लेफ्टला तिरका जाणार आहे. ओके, हॉरिझॉन्टली लेफ्टला जाण्याऐवजी काय होणार आहे, जास्त डिस्टन्स हॉरिझॉन्टली लेफ्टला जाणार आहे. परत पाठीमागे येण्याऐवजी थोडासा काय होणार आहे, तो पुढेच जाणार आहे. तर या पद्धतीने काय होतं, तो ड्रिफ्ट व्हायला चालू होतो आणि ही जी केस आहे याला काय म्हणायचं, ड्रिफ्ट स्पीड अशी केस म्हणायचं. लक्षात घ्या. आणि ड्रिफ्ट स्पीड साधारणपणे किती असतं, 10⁻⁻⁴ मीटर पर सेकंड म्हणजे साधारणपणे 1 मिलीमीटर, बरोबर आहे ना, 0.1 सॉरी 0.1 मिलीमीटर पर सेकंड असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्यानंतर साधारणपणे किती न सरकतो, एका सेकंदाला 0.1 न सरकतो. आता तुम्ही म्हटला, की समजा मी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय, कंडक्टरची लेंथ 100 मीटर असेल आणि पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, तर बल्ब लगेच का पेटतो? ओके, लगेच बल्ब इल्युमिनेट का होतो? त्याचं रिझन काय आहे? लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतात ना, पूर्ण कंडक्टर भरलेलाच असतो. ठीक आहे. पूर्ण कंडक्टर इलेक्ट्रॉन भरलेला असणार. ज्यावेळी आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे, त्या क्षणाला काय होणार आहे, ते सगळे इलेक्ट्रॉन कंडक्टर मधले म्हणजे काय होणार आहे, एका एंडला आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला की लगेच त्या क्षणाला दुसऱ्या एंड मधून इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, फ्लो व्हायला चालू होणार आहे. ओके. म्हणजे जसं पाईप मधल्या पाण्याची व्हेलॉसिटी जरी 1 मिलीमीटर असली, 1 मिलीमीटर पर सेकंड असली आणि पाईप पाण्यानं फुल भरलेली असली, तरी ज्या क्षणाला मोटर ऑन करणार त्या क्षणाला पाणी बाहेर पडायला लागणार. ते काही डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाही तेवढ्या स्पीडनं. लक्षात घ्या. मी काय सांगितलं लक्षात येते का? कारण इलेक्ट्रॉन पूर्ण कंडक्टरमध्ये भरलेले असतात. फक्त ड्रिफ्ट व्हायला चालू होतात सगळे इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळे ज्या क्षणाला आपण पीडी अप्लाय करणार त्या क्षणाला हे इलेक्ट्रॉन एवढ्या स्लो स्पीडनं मूव्ह करतात, परंतु लगेच इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो किंवा बल्ब जो आहे तो इग्नाइट होतो. ओके. आता ह्या ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे डिफरंट फॉर्म्युले आपण थोडेसे बघूया. ओके. आणखी इथे एक क्वेश्चन आहे, दॅट इज सगळे इलेक्ट्रॉन पीडी अप्लाय केल्यानंतर एकाच डायरेक्शन फ्लो होतात, ही कन्सेप्ट रॉंग आहे. त्यांचा पाथ वेगळा वेगळा असणार आहे. हे 10th पर्यंत तुम्ही असं स्टडी केलेलं आहे, लक्षात घ्या. परंतु ड्रिफ्ट स्पीडची ऍक्च्युअल कन्सेप्ट ही अशी असणार आहे. ठीक आहे. आता ड्रिफ्ट स्पीडशी रिलेटेड नंबर ऑफ फॉर्म्युले आपण बघूया. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी किंवा ड्रिफ्ट स्पीडशी रिलेटेड फॉर्म्युले. ड्रिफ्ट स्पीड. ओके. तर याच्यामधला पहिला फॉर्म्युला आहे जो आपण करंट वरून काढलेला होता. आपला इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला काय बघा, इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल टू NEA VD असा फॉर्म्युला आहे ना इलेक्ट्रिक करंटचा. I इज इक्वल टू NEA VD आणि याच्यावरून मग ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे, I बाय NEA. ओके. सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर द ड्रिफ्ट स्पीड. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड काढण्यासाठी हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. VD इज इक्वल टू I अपॉन NEA. आता या फॉर्म्युल्यावरून काय कळतं, की व्हेरिएबल क्रॉस सेक्शनचा समजा एक कंडक्टर असेल, या पद्धतीने व्हेरिएबल क्रॉस सेक्शनचा असा कंडक्टर असेल. ठीक आहे. तर प्रत्येक पॉइंटला करंट तेवढाच असतो. करंट तेवढाच असणार ना प्रत्येक पॉइंटला. परंतु एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आता N आणि E हे कॉन्स्टंट असणार आहे. N म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, माहिती आहे ना. N म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन पर युनिट व्हॉल्यूम असतं डेन्सिटी.
ओके, आणि ई म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. इट इज अ कॉन्स्टंट. एनी कॉन्स्टंट म्हणजे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. म्हणजे जिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी होणार ना, तिथं थोडंसं ड्रिफ्ट स्पीड वाढलेलं असणार आहे. ओके, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून काय कळतं की ड्रिफ्ट स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द फर्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला काय येणार बघा. सेकंड फॉर्म्युला that is second formula will be like this. Suppose हा एक कंडक्टर आहे, हा एक कंडक्टर आहे, ठीक आहे. याची लेंथ सपोज किती आहे, L इज द लेंथ आहे. ओके, L इज द लेंथ. आणि या दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स मी अप्लाय केलाय. फीचा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय, कॅपिटल फी एवढा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलाय. ओके, याच्यामध्ये लेट L is equal to length of conductor. L is the length of conductor. Phi is the potential difference applied across conductor. Potential difference applied across the conductor. त्याच्यानंतर समजा m is the mass of each electron असेल. Mass of electron. m is the mass of electron असेल. And suppose tau is the relaxation time असेल. आता हे रिलॅक्सेशन टाइम म्हणजे काय असतं, टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन असतं. टाइम बिटवीन किंवा ऍव्हरेज टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. टू सक्सेसिव्ह कोलिजन. कारण लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन जो आहे तो मूव्ह करणार, मग आदळणार, परत मूव्ह करणार, परत आदळणार, या पद्धतीने कंटिन्युअसली ती मोशन होत राहणार आहे. ओके, तर हा टाऊ म्हणजे काय आहे, इट इज द रिलॅक्सेशन टाइम आहे किंवा टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. याच्यावरून ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतोय बघा. आता ज्यावेळी एका साईडला आपण पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह आपण व्होल्टेज देणार, त्यावेळी काय होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. बरोबर, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो देअरफॉर इलेक्ट्रिक फील्ड इन द कंडक्टर, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर. ओके, कंडक्टर मधलं इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे E इज इक्वल टू फी बाय एल येणार आहे. फी बाय एल इज द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर. आता हा फॉर्म्युला तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स या टॉपिक मध्ये बघायला मिळेल. इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, म्हणजे दोन प्लेट मधलं डिस्टन्स एल असेल आणि दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स फी असेल, तर त्या दोन प्लेटच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड काय असतं, फी बाय एल असतं. ठीक आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये हे देखील स्टडी केलेलं असेल तुम्ही, की इथं समजा इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे नेगेटिव्ह चार्ज असेल इलेक्ट्रॉन, तर इलेक्ट्रॉनवर फोर्स क्रिएट होतो E इंटू ई. ओके, सो देअरफॉर फोर्स ऑन इलेक्ट्रॉन, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन बघा, F इज इक्वल टू येणार आहे, ऍक्च्युली बेसिक फॉर्म्युला असा आहे Q इंटू ई. कारण तुम्ही हे इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये स्टडी केलेलं असणार आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, फोर्स पर युनिट चार्ज असतं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजे फोर्स येणार आहे EQ. सो फोर्स येणार आहे Q म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, E इंटू ई. आणि पॉझिटिव्ह चार्जवर असणारा फोर्स इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवर ऍक्ट होणारा फोर्स इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन असतो. म्हणजे इथं जर पॉझिटिव्ह चार्ज असता तर फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स राईट आली असती. इथं निगेटिव्ह चार्ज असल्यामुळं फोर्सची डायरेक्शन काय येणार आहे, अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड येणार आहे. अँड देअरफॉर आता ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन ऑफ इलेक्ट्रॉन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, फोर्स डिवायडेड बाय मास असतं. फोर्स किती असणार आहे, E इंटू ई डिवायडेड बाय मास इज m. म्हणजे इलेक्ट्रॉन जो आहे तो एवढ्या स्पीडनं काय होणार आहे, एवढ्या ऍक्सेलरेशननं काय होणार आहे, ड्रिफ्ट होणार आहे, एवढ्या ऍक्सेलरेशननं. अँड देअरफॉर याच्यावर मग ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला काय येणार बघा. देअरफॉर ड्रिफ्ट स्पीड, ओके, ड्रिफ्ट स्पीड
याच्यासाठी काय करणार आहे आपण, फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरणार आहे. फी इज इक्वल टू यू प्लस एटी, असं फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन आपण यूज करणार. फी इज इक्वल टू यू प्लस एटी. आता बघा इथं फी म्हणजे असणार आहे ड्रिफ्ट स्पीड. आता कोलिजन कसं होतंय बघा, इलेक्ट्रॉन काय होतो, 0 पासून काय होतो, ऍक्सेलरेट होतो, मॅक्सिमम स्पीडला जातो, परत काय होतो तिथं कोलिजन झाल्यानंतर थांबतो. ओके, आणि परत काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्डमुळे परत ऍक्सेलरेट होणार, परत कोलिजन झालं की थांबणार, ही अशी कंटिन्युअसली मोशन त्याची चालू असते. आणि त्याच्यामुळं ड्रिफ्ट स्पीड काढण्यासाठी इनिशियल व्हेलॉसिटी काय घेणार आहे आपण, 0, कारण कोलिजन झाला की थांबला. इलेक्ट्रिक फील्डमुळे परत व्हेलॉसिटी वाढत गेली, परत कोलिजन झाला की थांबला. इलेक्ट्रिक फील्डमुळे परत व्हेलॉसिटी वाढत गेली, कोलिजन झाला की थांबलं. ही ऍक्सेलरेटेड मोशन असणार आहे. सो ड्रिफ्ट स्पीड व्हीडी इज इक्वल टू यू 0 घेणार आहे आणि ऍक्सेलरेशन घेणार आहे ई बाय एम आणि टाइम येणार आहे टी. ओके, सो देअरफॉर इथं ड्रिफ्ट स्पीडचा फायनल फॉर्म्युला आपल्याला येणार आहे ई इंटू टाऊ डिवायडेड बाय एम. आता इथे टी म्हणजे काय घ्यावं लागेल, रिलॅक्सेशन टाइम टाऊ लिहावं लागणार आहे, कारण एवढा वेळ तो काय होणार आहे, तो ऍक्सेलरेट होत राहणार आहे, एवढा वेळ त्याची व्हेलॉसिटी वाढत राहणार आहे. तर टाऊ म्हणजे काय असतं, रिलॅक्सेशन टाइम असतं, म्हणजे टाइम इंटरव्हल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, म्हणजे दोन कोलिजनच्या दरम्यान तो ऍक्सेलरेट होणार आहे. त्याच्यामुळे टाइम आपण रिलॅक्सेशन टाइम एवढा घेणार आहे. ठीक आहे, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द ड्रिफ्ट स्पीड. दिस इज अनदर फॉर्म्युला. बघा लक्षात येते का, बघा पुन्हा एकदा फॉर्म्युला. पहिली गोष्ट म्हणजे आपण फोर्स काढला, फोर्स ऑन इलेक्ट्रॉन काय येणार, ई इंटू ई. बघा फोर्स ऑन इलेक्ट्रॉन येणार आहे ई इंटू ई. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन काढलं ई बाय एम, ओके, इंटू ई डिवायडेड बाय एम. आणि त्याच्यानंतर फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन वापरून आपण ड्रिफ्ट स्पीड काढलेला आहे. फी इज इक्वल टू यू प्लस एटी. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0, ऍक्सेलरेशन येणार आहे ई बाय एम इंटू टाऊ येणार आहे. सो ड्रिफ्ट स्पीडचा या पद्धतीनं हा आणखी एक फॉर्म्युला येणार आहे. आता या फॉर्म्युल्यावरून काय कळतं की ड्रिफ्ट स्पीड हे इलेक्ट्रिक फील्डवर पण डिपेंड असतं. सो ड्रिफ्ट स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड. ही दुसरी महत्वाची गोष्ट, कारण बाकी हे सगळं कॉन्स्टंट असणार आहे. ई म्हणजे कॉन्स्टंट, टाऊ हा कॉन्स्टंट, रिलॅक्सेशन टाइम, मास ऑफ द इलेक्ट्रॉन ते देखील कॉन्स्टंट आहे, कारण याची 1.6 इंटू 10⁻⁻19 व्हॅल्यू असते. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं, 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम असतं. आणि रिलॅक्सेशन टाइम हा देखील एक कॉन्स्टंट आहे. ओके, त्याची व्हॅल्यू साधारणपणे रिलॅक्सेशन टाइमची व्हॅल्यू, ओके, ही व्हॅल्यू साधारणपणे किती आहे बघा, रिलॅक्सेशन टाइम. So this relaxation time is about हा साधारणपणे 10⁻14 सेकंडच्या आसपास असतो. 10⁻14 सेकंड. ओके, म्हणजे ही आपल्याला इथं दुसरी गोष्ट कळालेली आहे. ओके, की ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे. आता त्याचबरोबर फीच्या स्वरूपात देखील हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. ऑल्सो ड्रिफ्ट स्पीड व्हीडी इज इक्वल टू ई, कॅपिटल ई म्हणजे काय काढलंय आपण, फी बाय एल काढलंय ना, फी टाऊ बाय एम एल होणार. हा असा देखील फॉर्म्युला ड्रिफ्ट स्पीडचा येऊ शकतो. ओके, म्हणजे ड्रिफ्ट स्पीडची आपण बेसिकली आता इथं दोन फॉर्म्युले बघितलेले आहेत. ओके, बघा पुन्हा एकदा फॉर्म्युले काय काय बघितले. पहिला फॉर्म्युला करंट वरून आला, करंट आय इज इक्वल टू एन ई एफ ई डी. म्हणजे फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते देखील बघा. याच्यावरून ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला आला आय डिवायडेड बाय एन ई ए, आय डिवायडेड बाय एन ई ए. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला आठवत नसेल तर कसा, अगोदर फोर्स, फोर्स म्हणजे ई इंटू ई. हे काय इलेक्ट्रोस्टॅटिक वरून लक्षात राहतं, ई इंटू ई. मग ऍक्सेलरेशन ई बाय एम आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे, ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम. एवढंच करायचं आहे, म्हणजे ई टाऊ बाय एम. बघा म्हणजे सेकंड फॉर्म्युला या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकताय. ओके, ही मेथड लक्षात ठेवली तर रिलॅक्सेशन हे ड्रिफ्ट स्पीडचा हा सेकंड फॉर्म्युला तुम्ही कधीच विसरणार नाही. बघा फोर्स काढला ई, ऍक्सेलरेशन काढलं ई बाय एम, आणि ड्रिफ्ट स्पीड म्हणजे काय येणार आहे, ऍक्सेलरेशन इंटू टाइम, म्हणजे ई इंटू रिलॅक्सेशन टाइम डिवायडेड बाय दी मास. ओके,
किंवा इथं ई रिप्लेस केल्यानंतर ई फी टाऊ डिवायडेड बाय एम इंटू एल, म्हणजे फी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. इथं स्मॉल एम म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास आहे, हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. आणि या दोन फॉर्म्युल्यावरून लक्षात घ्या, आपण ओहम्स लॉ देखील प्रूव्ह करू शकतोय, माहितीये का, या दोन फॉर्म्युल्यावरून. हे बघा, ड्रिफ्ट वेलोसिटीचा पहिला फॉर्म्युला आहे आय डिवायडेड बाय एनईए, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला आहे ई फी टाऊ बाय एम एल. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय काय कॉन्स्टंट आहे. एन कॉन्स्टंट असणार, ई कॉन्स्टंट असणार आहे, ए देखील कॉन्स्टंट, बरोबर. ई कॉन्स्टंट, त्याच्यानंतर रिलॅक्सेशन टाइम तो देखील कॉन्स्टंट, एम आणि एल देखील कॉन्स्टंट. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फी येतं. आणि हाच तर ओहम्स लॉ आहे ना. करंट थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स थ्रू द कंडक्टर. म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले इक्वेट केले की तुम्हाला ओहम्स लॉ चं प्रूफ मिळतं. ओके. या पद्धतीने ओहम्स लॉ आपण प्रूव्ह करू शकतो थिअरॉटिकली. ओके. विथ पीडी अप्लाय, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्याशिवाय करंट फ्लो होत नाही. कारण रिझन काय सांगितलं, इलेक्ट्रॉन तर मोशन मध्ये असतात, मग करंट का फ्लो होत नाही, काय रिझन सांगितलं मगाशी मी सांगितलं की तुम्हाला. कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन तर कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात, परंतु पीडी लावल्यावरच काय होतो, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो. पीडी लावला नाही तर इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार नाही. याचं रिझन काय आहे, कारण इलेक्ट्रॉन रॅन्डम मोशन मध्ये असतात आणि जेवढे इलेक्ट्रॉन लेफ्टला जात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन राईटला जात असतात. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, नेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोईंग इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन 0 असतात. बघा, आणि इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस व्हायला एका पर्टिक्युलर डायरेक्शन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला पाहिजेत. ओके. म्हणून पीडी अप्लाय केल्यानंतरच इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. कारण पीडी अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन ड्रिफ्ट व्हायला चालू होतात, त्यांची ओरिजिनल मोशन ऍज इट इज ठेवतात आणि ड्रिफ्ट होतात. आणि त्याच्यामुळं पीडी अप्लाय करायच्या अगोदर सपोज 100 टुवर्ड्स जात असतील आणि 90 टुवर्ड्स लेफ्ट जात, सॉरी 100 टुवर्ड्स राईट जात असतील तर 100 टुवर्ड्स लेफ्ट जात असणार आहे पीडी अप्लाय करायच्या अगोदर. आणि पीडी अप्लाय केल्यानंतर टुवर्ड्स राईट जर 90 जात असतील तर आता टुवर्ड्स लेफ्ट काय होणार, 110 ड्रिफ्ट व्हायला चालू होणार. आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केल्याशिवाय इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. हा, तर आपल्याला याच्यावरून पुन्हा एकदा ड्रिफ्ट वेलॉसिटी कशावर डिपेंड असते हे कळालेलं आहे. सो ड्रिफ्ट वेलॉसिटी डिपेंड्स ऑन, ती साधारणपणे 10⁻⁴ च्या ऑर्डर मध्ये असते, परंतु ती कमी जास्त होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे काय डिपेंड असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर डिपेंड असणार आहे कंडक्टरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ते इनव्हर्सली आहे, म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी झाला तर ड्रिफ्ट स्पीड थोडंसं वाढतंय. सेकंड, ते इलेक्ट्रिक फील्ड वर पण डिपेंड असणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर, कंडक्टरच्या आतमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड वर देखील डिपेंडंट असतं. लक्षात येत आहे. इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर वाढवलं तर ड्रिफ्ट स्पीड काय होणार आहे, वाढणार. म्हणजे ड्रिफ्ट स्पीड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर. ओके. या पद्धतीने ड्रिफ्ट स्पीडची सगळी कन्सेप्ट आपण स्टडी केलेली आहे. ड्रिफ्ट स्पीडचे हे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला येणार आहे, तो म्हणजे मोबिलिटी मध्ये. म्हणजे या पद्धतीने ड्रिफ्ट स्पीडचे एकूण 3 फॉर्म्युले तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत व्यवस्थित आठवले पाहिजेत. ओके. मोबिलिटी कन्सेप्ट आल्यानंतर तिथं आणखी एक फॉर्म्युला येणार आहे ड्रिफ्ट स्पीडचा. ठीक आहे. आता ही मोबिलिटी कन्सेप्ट थोडीशी बघूया, म्हणजे तुम्हाला ड्रिफ्ट स्पीडचा आणखी तिसरा फॉर्म्युला लगेच मिळेल. मोबिलिटी. मोबिलिटी इट इज डिनोटेड बाय म्यू. आता आपल्याला हे माहित आहे की ड्रिफ्ट स्पीड हे इलेक्ट्रिक फील्ड वर डिपेंड असतं. जेवढं जास्त इलेक्ट्रिक फील्ड तेवढं काय असणार आहे, ड्रिफ्ट वेलॉसिटी जास्त असणार आहे. तर मोबिलिटी म्हणजे काय असतं, इट इज द ड्रिफ्ट वेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. ओके. मोबिलिटी इज डिफाइंड as drift speed
पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे किती इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर तो चार्ज किती स्पीडनं ड्रिफ्ट होतोय त्याला काय म्हणतो आपण मोबिलिटी असं म्हणतो. सो मोबिलिटी इज नथिंग बट ड्रिफ्ट स्पीड पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड. हे ड्रिफ्ट स्पीड जे आहे ना, हे सॉरी मोबिलिटी जी आहे ना, ती चार्ज कॅरियर कोण आहे त्याच्यावर डिपेंड नसते. म्हणजे आता सेमी कंडक्टर टॉपिक मध्ये तुम्ही होल्स बघितलेला असेल, इलेक्ट्रॉन बघितलेला असेल, तर तिथं होलच्या मुवमेंटमुळे आणि इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे देखील इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो सेमी कंडक्टरमध्ये. तर तिथं लक्षात घ्या, सेम इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन थोडेसे फास्ट मूव्ह होतात, होल्स तेवढे फास्ट मूव्ह होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची मोबिलिटी काय असते, जास्त असते आणि होल्सची मोबिलिटी थोडीशी कमी असते, लक्षात घ्या. किंवा इलेक्ट्रिक करंट फक्त इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळे प्रोड्यूस होतो असं नाही. याचं दुसरं एक चांगलं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात, इलेक्ट्रॉन नसतात. आणि आपण तिथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं तर ते आयन्स मूव्ह करायला चालू करतात. म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन मूव्ह करतात आणि निगेटिव्ह आयन्स अपोजिट डायरेक्शन मूव्ह करतात आणि त्यांची देखील व्हेलॉसिटी काय असते, सेम इलेक्ट्रिक फील्डला डिफरंट असू शकते. ठीक आहे. तर मोबिलिटी इज द ड्रिफ्ट स्पीड किंवा ड्रिफ्ट व्हेलॉसिटी पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे आणि याच्यावरून मग ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचा हा देखील फॉर्म्युला येणार आहे, म्यू इंटू ई. ओके, सो दिस इज द थर्ड फॉर्म्युला फॉर द ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर याचं एसआय युनिट काय येणार बघा, एस आय युनिट. न्यूमरेटरला असणार आहे मीटर पर सेकंड आणि डिनॉमिनेटरला असणार आहे व्होल्ट पर मीटर. सो मीटर काय होणार आहे, मीटर इथं मल्टिप्लाय होणार आहे, तर मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड, बरोबर आहे ना. मीटर स्क्वेअर पर व्होल्ट सेकंड हे एक एसआय युनिट येतं. किंवा दुसरं मीटर पर सेकंड हे युनिट आहे, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्डचं न्यूटन पर कुलॉम देखील आहे. याच्यावरून युनिट काय येणार आहे, तर दॅट इज मीटर कुलॉम पर न्यूटन सेकंड. ओके, हे मोबिलिटीचे एसआय युनिट येऊ शकतात आणि ही मोबिलिटी जी आहे ती प्रेशर आणि टेम्परेचरवर डिपेंड नसते. ओके, इट डिपेंड्स ऑन प्रेशर अँड टेम्परेचर. ओके, मोबिलिटी डिपेंड्स ऑन प्रेशर अँड टेम्परेचर आणि मोबिलिटी इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंडंट नसते, हे महत्वाचं सेंटेन्स आहे. इट डझंट डिपेंड ऑन इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी याच्यावर मात्र डिपेंड नसते. म्हणजे इथं क्वेश्चन विचारला, इलेक्ट्रिक फील्ड डबल केलं तर मोबिलिटी काय होणार. अरे इलेक्ट्रिक फील्ड डबल केल्यावर ड्रिफ्ट स्पीड डबल होणार ना, म्हणजे डिनॉमिनेटर डबल करताय त्यावेळी न्यूमरेटर ऑटोमॅटिकली डबल होतोय आणि त्याच्यामुळे मोबिलिटी तेवढीच राहते. त्याच्यामुळे मोबिलिटी इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंडंट नसते. हे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळे पॉईंट लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे आय कशावर डिपेंड असतो नसतो, व्हीडी कशावर डिपेंड असतं नसतं, मोबिलिटी कशावर डिपेंड असते कशावर नसते. ओके, सो याच्यावरून ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला काय आला तुमचा, ड्रिफ्ट स्पीड इज इक्वल टू म्यू इंटू ई येणार आहे, जे मोबिलिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड. ओके, मोबिलिटी इंटू इलेक्ट्रिक फील्ड हे काय येणार आहे, ड्रिफ्ट स्पीडचा थर्ड फॉर्म्युला येणार आहे. ओके, आता ड्रिफ्ट स्पीडचा जो ईच्या स्वरूपातला फॉर्म्युला आहे ना, तो प्लेस केला तर मोबिलिटीचा आणखी एक फॉर्म्युला काय येणार बघा, मोबिलिटी म्यू इज इक्वल टू ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला काय होता, दॅट इज ई टाऊ बाय एम होता ना, ई टाऊ डिवायडेड बाय एम. आताच आपण बघितला की ड्रिफ्ट स्पीडचा फॉर्म्युला डिवायडेड बाय ई. म्हणजे काय झालं, इथं ई आणि ई कॅन्सलच होणार आणि म्हणून या फॉर्म्युल्यामध्ये बघा ई आणि ई कॅन्सलच होते ना आणि त्याच्यामुळे मोबिलिटी इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड नसते, हे असं देखील प्रूव्ह होऊ शकतं. सो ई इंटू टाऊ डिवायडेड बाय एम. म्हणजे बघा मोबिलिटी जी आहे ना ती बघा हे सगळं कॉन्स्टंटच आहेत. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, मास ऑफ द इलेक्ट्रॉन, रिलॅक्सेशन टाइम, हे सगळे जवळपास कॉन्स्टंट आहेत आणि त्याच्यामुळे मोबिलिटी हा एक काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. की जो आता हे रिलॅक्सेशन टाइम जो आहे, रिलॅक्सेशन टाइम मात्र कशावर डिपेंड असतो, प्रेशर आणि टेम्परेचरवर डिपेंड असतो आणि त्याच्यामुळे मोबिलिटी प्रेशर आणि टेम्परेचरनुसार चेंज होऊ शकते. ओके, लक्षात आलं. सो मोबिलिटीचा फॉर्म्युला येणार आहे ई इंटू रिलॅक्सेशन टाइम डिवायडेड बाय मास ऑफ द इलेक्ट्रॉन, ई टाऊ बाय एम असा देखील फॉर्म्युला येतो मोबिलिटीचा. ओके, म्हणजे याच्यावरून मग एसआय युनिट काय येणार सांगा, इलेक्ट्रॉन म्हणजे कुलोम येणार, टाऊ टाइम म्हणजे येणार आहे सेकंड, डिवायडेड बाय काय येणार आहे, मास म्हणजे किलोग्रॅम येणार आहे. म्हणजे हे देखील एक एसआय युनिट येतं.
Okay, SI unit of mobility, one more SI unit, that is Coulomb second per kg. Coulomb second per kg हे देखील SI युनिट येऊ शकतं. ओके, आणि याच्यावरून मग याचा आपण डायमेन्शन पण लिहूया. डायमेन्शन ऑफ मोबिलिटी. तर डायमेन्शन बघा, या युनिट वरूनच डायमेन्शन काढूया. कुलोमचं असतं T1A1, सेकंड म्हणजे T1च येणार आहे आणि किलोग्राम म्हणजे M1 येणार आहे. म्हणजे टोटल डायमेन्शन जर बघितलं तर M-1 L0 T2 A1. So this is the final dimension of the mobility. ओके, मोबिलिटीचं डायमेन्शन काय येणार आहे, दॅट इज M-1 L0 T2 A1. Okay, so this is the dimension of mobility. Okay,